तर उत्तर महाराष्ट्रामधली स्थिती आता आपण जाणून घेणार आहोत। मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत असतील, कारण तिकडे देखील नाशिक आणि अन्य महत्त्वाच्या लढती आहेत, जिकडे देखील बरीच चर्चा उमेदवारांबद्दल आणि एकूणातच प्रचाराबद्दल रंगलेली होती। आपण जाणून घेऊया आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांच्याकडनं उत्तर महाराष्ट्रातल्या गणिताबद्दल। मुकुल, उत्तर महाराष्ट्रामधल्या 8 जागांसाठी मतदान पार पडलेलं आहे आणि इथल्या सर्व जे उमेदवार होते त्यांचं भवितव्य आता थोड्याच वेळामध्ये कळणार आहेत। एकनाथ खडसे असतील, राधाकृष्ण विखे पाटील आहेत, गिरीश महाजन आहे, अशा सर्व दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागलेल्या होत्या। कारण उत्तर महाराष्ट्र म्हणजे गिरीश महाजन असं एक गणित बघितलं जातं। राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील परत एकदा आपलं नशीब आजमावत आहेत। निलेश लंके यांनी त्यांना टफ फाईट दिलेली होती, तर रावेर मतदारसंघामध्ये रक्षा खडसे, एकनाथ खडसे यांच्या सुनबाई आहेत, त्यांचं देखील आता भवितव्य थोड्याच वेळामध्ये कळणार आहे। नाशिकची जागा संपूर्ण राज्यामध्ये चर्चेची ठरलेली होती। राजाभाऊ वाजे विरुद्ध हेमंत गोडसे असा हा सामना रंगलेला होता। हेमंत गोडसे यांना अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये उमेदवारी जाहीर झालेली होती, त्यामुळे त्यांना बराच संघर्ष करावा लागला। त्याचबरोबर दिंडोरीची जी जागा होती, दिंडोरीच्या जागेवर कांद्याच्या प्रश्नानं मोठा गदारोळ माजलेला होता, त्यामुळे या संपूर्ण प्रचारानंतर आजची मतमोजणी होणार आहे। ही मतमोजणीमध्ये नेमका कोणाचा निकाल लागतो हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आपण बघतोय एक एक करत नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे जे कर्मचारी आहेत, निवडणूक प्रतिनिधी आहेत, ते एक एक करत आतमध्ये चाललेले आहेत। 8 वाजल्यापासून मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। पोस्टल मतदान एका बाजूला त्यांची मतमोजणी केली जाणार आहे, तर दुसऱ्या बाजूला 6 विधानसभा निहाय 14 टेबल ठेवण्यात आलेले आहेत आणि या 14 टेबलवर 84 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मतमोजणीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे। मुकुल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा उत्तर महाराष्ट्रात देखील अनेक महत्त्वाच्या लढती आहेत, जिकडे देखील कोण नेमकं जिंकतंय, कोण बाजी मारतंय, मतदार राजा कुणाच्या पारड्यात कौल टाकतोय पाहणं महत्त्वाचं असेल। तर अमरावतीतले उमेदवार बळवंत वानखेडे हे देखील आता सज्ज आहेत, या निकालाच्या दृष्टीने तयारी करतायत, पूजा अर्चा करतायत। घरामध्ये आपल्याला ते बघायला मिळतात आणि ते देखील सज्ज आहेत या निकालाच्या दृष्टीने। आणि अत्यंत कौटुंबिक अशा वातावरणात ही मंडळी सगळी सज्ज होत आहेत। त्यांनी त्यांच्या मातोश्रींचा आशीर्वाद घेतलेला आहे। आईने त्यांची दृष्ट देखील काढली आहे आजच्या निकालाच्या दृष्टीने। हा अत्यंत भावनिक असा क्षण, कौटुंबिक जिव्हाळ्याचा असा हा क्षण, आणि हे उमेदवार सज्ज होत आहेत। अमरावतीतले उमेदवार आहेत बळवंत वानखेडे जे, आणि हीच ती दृश्य आहेत, त्यांच्या आईने त्यांची दृष्ट काढलेली आहे। आईचे आशीर्वाद घेऊन आता ते निकालाकरता सज्ज होत आहेत। या सगळ्या राजकीय रणधुमाळीमध्ये अत्यंत कौटुंबिक भावनिक असा हा क्षण। आणि तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील चंद्रकांत खैरे हे सज्ज झालेले आहेत निकालाच्या दृष्टीने। त्यांना देखील सकाळपासूनच शुभेच्छांचा वर्षाव होतोय त्यांच्यावर। मतमोजणीला सुरुवात व्हायला अवघे काही मिनिट बाकी आहेत। आपल्यासोबत छत्रपती